कलई, जरी आपल्याकडे कलईवाला असेल तरीही तुम्ही सजेस्ट करीन की तुम्ही कलई घरी करा, हे जास्त इझी आहे. आता इथं बघा, हे भांड पूर्ण हाय फ्लेम वरती गरम करून घ्यायचे आपल्याला. इतकं गरम करायचंय की हे जेव्हा आपण टीन ह्याला असं लावू तर हे इझिली वितळायला सुरू होते. बर 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 9448143549 944 हा 9448143549. आता इथं हे भांड असं गरम झालं की हे बघा, हे असं टीन ठेवलं की वितळायला पाहिजे. अजून जरा भांड गरम होऊ दे. ही माझी कढई जी आहे ना ती चांगली जाड आहे, पूर्ण छान गरम होऊ दे, मग टीन वितळेल. इथं ठेवू का? हे बघा, आता ही कढई जी आहे, हे बघा, हे असं टीन घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये सागर घालायचं आणि हा जो कपडा आहे त्याच्याने पुसायला सुरुवात करायची. हे बघा, हे दिसतं का तुम्हाला? हे टीन इथं वितळलेलं आहे, जादू सारखं. हे बघा, ह्या साईडनं जरा असं घे, मला भांड असं फिरवायला पाहिजे. आता समजा हे टीन असं कमी झालं तर थोडंसं परत या ह्याला लावायचं. ह्याला फक्त ना कढई जी आहे आपण ज्या भांड्यात बनवणार आहोत ते जरा चांगलं गरम व्हायला पाहिजे. दिसतंय का सगळ्यांना? कमेंट्स मध्ये सांगा. टीन बघा इथं वितळलेला आहे. आता फ्यूम्स जरा कमी झाले की दिसेल. आता एका ह्याच्यामध्ये आता तुम्हाला दाखवते ना, लाईव्हच दाखवते. एकच मिनिट, हे पहिला करून घेते. हा, ते पण तुम्हाला दाखवणार आहे मी, सांगणार आहे काय करता येईल आपल्याला म्हणून. बघा, आणि किती इझी आहे. आता हे गरम होऊ दे आणि थोडंसं टीन ह्याच्यामध्ये मी घालते. आणि काय करायचं, असं एक भांड घ्यायचं. हे बघा, हे भांड पाण्याचं घ्यायचं आणि ही जी आपली सांडची आहे ती मध्ये मध्ये थोडीशी ह्याच्यामध्ये घालायची, कारण ही गरम होते. कंटिन्युअस आपण त्याला ह्याच्यामध्ये ठेवलेलं असतं ना, गॅसवरती ठेवलेल्या कढईला पकडलेलं असतं, तर आपला हात पण गरम होतो. म्हणून ते आपण कंटिन्युअस न ठेवता थोडं, हे बघा, हे थोडं टीन वितळवलं, थोडंसं नवसागर
दिसते का कलई झालेली? हा, विष्णूजी की रसोई मध्ये तुम्हाला इझिली अवेलेबल आहे हे गॅस जरा जरासा मोठा लहान करत करत आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. मी मुद्दाम स्लो करतेय कारण जेवढे आपले व्ह्युअर्स येत आहेत त्यांना बघायला मिळावं म्हणून. नाहीतर तुम्हाला वाटेल ही आणि जर मी एकटीनं न बोलता केलं ना तर 5च मिनिटात ही कलई होते. नाही नाही, ते काय होतं कुलिंग कशासाठी म्हणजे आपला सांची गरम झाल्यामुळं हात भासतो, बाकी काही नाही. त्याला काय असं कंपल्सरी नाहीये. फक्त काय आपला हात जो आहे ना तो भासतो म्हणून थोडस मध्ये मध्ये सांची पाण्यामध्ये घालायची बस. हा, फुल हाय फ्लेम वर आपण कढई गरम करायची आहे. ते इतकं काही तापमान वगैरे, फुल हाय फ्लेम वर आपण कढई गरम करायची. हे वितळायलाच लागतं, टीन नाही ना इतकं. त्याची पण आता मी माहिती देणार आहे की का असं करायचं आपण. थोडस गरम एक एक कोपरा जो साईडचा असतो ना हा तो थोडासा गरम व्हायला. हो, मी कमेंट मध्ये सांगेन. डीपी रोडला म्हात्रे ब्रिज कडे आपलं विष्णूजी की रसोई आहे. हे बघा किती सुंदर कलई आपली झालेली आहे. आता हे जे कपडा आहे ह्याचं काळं ऍक्च्युली त्याला लागतंय, तर आता आपण कपडा थोडासा चेंज म्हणजे तुम्ही बघू शकता काटोकाट आपली कलई झालेली आहे तयार. दिसतं का? एक साईडलाच थोडस व्हायचं आहे. फोन जरासा लांब घे. हा, बर. 1.5 वर्षांनी. आता बघा ही कलई पूर्ण झालेली आहे आपल्या भांड्याला. फक्त एक इकडचं साईड तेवढं राहिलेलं आहे, तेच कलई करतेय. येस, नक्की. तुम्ही सांगितलं तर मी का नाही करणार. येस, हे बघा दिसते का कलई. आता काय करायचं, हे भांड जे आहे ते थंड पाण्यात घालायचं. बंद कर, बंद कर म्हणजे बाजूला ठेव, मी साईडने घेते. दाखव, एकच शॉट दाखव फक्त. येस,
आता आपली जी कढई आहे ती थंड होऊ दे, मग मी बाहेर काढते त्याला. थंड का करायचं, थंड पाण्यात का घालायचं, म्हणजे ह्याचं कारण असं आहे की ही कढई आता टीन जी आहे ते इतकं फास्ट, म्हणजे त्याचं मेल्टिंग पॉइंट जो आहे तो खूप सुपर स्पीडला आहे. खूप कमी टेम्परेचरवर ते टीन मेल्ट होतं. खरं सांगायचं म्हटलं तर आपण जी ब्रासची भांडी, कॉपरची भांडी जी वापरतो त्याच्यापेक्षा सुद्धा पौष्टिक म्हटलं तर टीन आहे. टीनमध्ये स्वयंपाक केला तर उत्तम. पण काय आहे की टीनला एकदम लो मेल्टिंग, म्हणजे जरा गरम झालं की टीन वितळतं. त्यामुळे त्याची भांडी तयार होऊ शकत नाहीत आणि ती आपण स्वयंपाकात वापरू शकत नाहीत. म्हणून काय करायचं, ह्या टीनचं कोटिंग आपल्या ब्रासच्या, कॉपरच्या भांड्यांना, म्हणजे तांब, पितळ ह्याच्यावरती कोटिंग जर केलं तर आपला स्वयंपाक जो असतो तो ह्याच्यामध्ये छान होतो आणि आपली भांडी जी असतात ती छान चकचकीत राहतात.